झी 24 तास एक पाऊल पुढे। अखेर 3 डेडलाईन न पाळणारा 1.5 वर्ष विलंब झालेला मिलन फ्लायओव्हर शुक्रवारी वाहतुकीसाठी खुला होतोय। त्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्ग आणि एसवी रोडवरची वाहतूक पावसाळ्यातही कायम सुरू राहायला मदत होणार आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। हा जो मिलन सबवेचा भाग आहे, या भागामध्ये जास्त पाऊस झाला तर या ठिकाणी पाणी भरतं आणि मिलन सबवे काही काळ का होईना बंद ठेवावा लागतो आणि यामुळे पूर्व पश्चिम वाहतूक सुद्धा ठप्प होते। वाहनधारकांना लांबचा वळसा घालून या ठिकाणी प्रवास करण्याची वेळ येते। ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी या ठिकाणी या मिलन उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आलेली आहे। 1.5 वर्ष उशिरा का होईना मिलन उड्डाणपूल आता तयार झालेला आहे, वाहतुकीसाठी सज्ज झालेला आहे। या मिलन उड्डाणपुलाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ज्या रेल्वे मार्गावरून हा मिलन उड्डाणपूल गेला आहे त्या भागावरती जो स्टील ब्रिज बांधण्यात आलेला आहे, त्या स्टील ब्रिजचं वजन 50 नाही 100 नाही तर तब्बल 900 टन आहे। या मिलन उड्डाणपुलामुळे नक्की मुंबईकरांना किंवा वाहनधारकांना कसा फायदा होणार आहे हे आम्ही MMRDAच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेतलं। एसवी रोड वरून ज्या लोकांना वेस्टर्न एक्सप्रेस हायवेकडे यायचं आहे किंवा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून एसवी रोडला जायचं आहे किंवा पश्चिम उपनगराकडे जायचं आहे, म्हणजे जुहूला किंवा अंधेरीला किंवा सांताक्रूजला, त्या लोकांना सुद्धा या आरोबीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे। वाहतुकीच्या कोंडीच्या दृष्टिकोनात हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रकल्प आहे। एक समस्या दूर करण्यासाठी या मिलन उड्डाणपुलाची जरी रचना करण्यात आली असली तरी यामुळे दुसरी समस्या निर्माण होणार की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे। कारण ज्या ठिकाणी पूर्व भागामध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर किंवा पश्चिम द्रुतगती मार्गावर हा मिलन उड्डाणपूल ज्या ठिकाणी सुरू होतो त्या एअरपोर्ट जंक्शनच्या ठिकाणी भविष्यात मोठी वाहतूक कोंडी होणार की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे। तेव्हा मिलन उड्डाणपूल सुरू झाल्यावर ट्रॅफिक पोलीस या भागातील वाहतुकीचं कसं नियोजन करतात हे बघणं आता महत्त्वाचं ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास सुरमसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।